चार असं गुणफलक आहे। आता जर का बघितलं तर मायनवाडी संघानं एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे आणि ओएमके करंबळे संघानं मैदानात थांबणं गरजेचं आहे, संयम राखणं गरजेचं आहे। बघूया, हा सामना महत्वाचा आहे कारण हा सेमीफायनलचा सामना आहे। या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे आणि सुखाई नांदळज या संघासमोर लढत देणार आहे। प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी कोण होणार आहे, विजेता आणि उपविजेता संघ कुठला होणार आहे हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे। पुन्हा एकदा आशिष, स्वप्नील नक्कीच चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं। स्वप्नीलला जाणीव आहे की अक्षय मैदानाच्या बाहेर आहे, आपला एक साथीदार, एक महत्वाचा आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहे, त्याला अक्षयला मैदानात आणणं गरजेचं आहे। 2-2-1-2चा फुलान संघ आहे, साथी खेळाडू मैदानात आहेत। अशा वेळेस निदान रेषा पार करतोय, आपल्या प्रांगणात परततोय। अविनाश नावाजलेला खेळाडू आहे, अविनाशला जाणीव आहे की आपण आता कसा खेळ करायचा आहे। पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय, पुढचे दोन्ही संघ माऊली ए आणि माऊली बी तयार राहायचंय। पुन्हा एकदा 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे। अशा वेळेस चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय, निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय। पुन्हा एकदा छोटासा खेळाडू आहे, पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय। पुन्हा एकदा 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे, डोअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे। आता मात्र भोंगा वाजलेला आहे, एखादा गुणांक प्राप्त करायचा, अन्यथा मैदानाच्या बाहेर जायचंय। एक गुण निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या संघाला हा मिळणारच आहे। बघूया, मैनवाडी संघाला विशेषतः गुण घेणं गरजेचं आहे। आता शेवटच्या क्षणी ही सुद्धा डोअर डायरेक्ट आहे। आता मात्र जबरदस्त सामना बघायला मिळतोय, अत्यंत जबरदस्त सामना। 2 गुण सामन्यात प्रवेश करता होणार। अविनाश पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय, तो अविनाश 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे। निर्णायक सत्र चालू झालेलं आहे, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे म्हटल्यावर आता मायनवाडी संघानं जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे। 1 पॉइंट आहे, 1 गुण आहे, एक अतिरिक्त गुण आहे। बघूया पुन्हा एकदा, अक्षय चढाईसाठी सज्ज होतोय। बराचसा वेळ अक्षय मैदानाच्या बाहेर होता आणि आता मात्र अक्षय या ठिकाणी मैदानात येताना बघायला मिळतोय। 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना बोनस ऑफ असणार आहे। प्रो कबड्डीचा तो नियम आहे, 5 किंवा 5 पेक्षा कमी डिफेंडर क्षेत्ररक्षक जर का मैदानात असतील तर चढाईपट्टूला बोनस गुण मिळणार नाहीये। पुन्हा एकदा अविनाश चढाईसाठी सज्ज होतोय, 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे। अविनाशला जाणीव असणार आहे की आपल्याला कसरत करावी लागणार आहे, विशाल मैदानाच्या बाहेर आहे, विशालला मैदानात आणणं गरजेचं आहे। विशाल जर का जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहायला फायदा होणार आहे करंबळे संघाला। बघूया पुन्हा एकदा, अविनाश नावाजलेला खेळाडू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय। 5-1 असं आक्रमण आहे। पुन्हा एकदा आशिष देवळे चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो। आशिषचा सुद्धा जबरदस्त खेळ आहे, जबरदस्त खेळ आहे। लाईनमन आपली जागा सुरळीतपणे पार पाडतायत। मागील 3 दिवस एक उत्तमरित्या लाईनमन आपल्याला या ठिकाणी आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना बघायला मिळतात, त्यामुळे कौतुक आहे या लाईनमनचं सुद्धा। पुन्हा एकदा अविनाश चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय। 2-2-1-2चा फुलाव संघ आहे। आज मात्र बोनस गुण आहे, आज अविनाश बोनस पॉइंट वर जास्तीत जास्त भर दिला जातोय। बघूया, 7 नंबर जर्सी परिधान केलेला अक्षय, 2-2चं क्षेत्ररक्षण आहे, अंतरांतरावचं क्षेत्ररक्षण आहे आणि ज्या वेळेस अंतरांतरावचं क्षेत्ररक्षण असतं अशा वेळेस चढाईपट्टूची दमछाक झालेली आपल्याला बघायला मिळते। पुन्हा एकदा जबरदस्त सामना आहे, महत्वाचा सामना आहे। अंतिम सामन्यात जो संघ विजेता होणार आहे त्या संघ समोर जो संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झालाय त्याला 3रं बक्षीस देण्यात येणार आहे आणि जो संघ अंतिम सामन्यामध्ये उपविजेता होणार आहे त्या संघासमोर जो संघ सुद्धा या ठिकाणी सुटकेस बॅग ठेवण्यात आलेली आहे। शेवटची 5 मिनिटं आहेत, गुणफलक आहे 7-13, 5 मिनिटं आहेत
महत्वाची 5 मिनिटं आहेत. अनिल गेलीने आता धगधग वाढवलेली आहे की आता पाहून 5 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. त्या मनानं खेळ करायला हवा. पुन्हा एकदा अविनाश चढाईसाठी सज्ज होतोय. मैनवाडी संघाला विशेषतः ही 5 मिनिटं महत्वाची असणार आहेत. इथं थांबायचं होतं. पुन्हा एकदा 1 गुण आहे. स्वप्नील देवळे, स्वप्नील चढाईसाठी सज्ज होतोय. आशिष मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. स्वप्नील मैदानात आहे. 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. वेळाधिकारी सुद्धा सारखं घड्याळाकडे बघताना बघायला मिळत आहेत. अनिल गेले सुद्धा. 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. निदान रेषा पार करतोय. मध्यरेषेचा स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परतोय. एक जबरदस्त सामना आहे आणि महत्वाचा सामना आहे. धन्यवाद सर. उजरगाव गावचे सरपंच जटार साहेब आलेले, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. नक्कीच. शेवटची 4 मिनिटं आहेत. अनिल गेले आम्हाला सांगतात की शेवटची 4 मिनिटं आहेत. 2-2-1-2चा फुलान संघ असताना वेळ कमी होत चाललेली आहे. शेवटच्या 4 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. अविनाश चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. शिगवण साहेब पुन्हा एकदा डोर डायरेक्ट आहे. 3rd रेड आहे. अक्षय चढाईसाठी सज्ज होतोय. आता मात्र सामना जबरदस्त रंगतदार अवस्थेत. बघूया शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस आता मला पण स्पीड वाढवावी लागणार आहे. जबरदस्त सामना. बोनस गुण आहे. आता मात्र सामन्याचं चित्र पलटतं का बघूया. अविनाश, कारण अविनाशला सूर गवसलेला आहे. विशालला सूर गवसत नाहीये. म्हणून वारंवार या ठिकाणी अविनाशला चढाईसाठी सज्ज केला जातोय. कारण अविनाशला एक चांगल्या प्रकारचा सूर गवसलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी अविनाशला एक चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे. विशालला सुद्धा त्याला साथ देणं गरजेचं आहे. शेवटची 3 मिनिटं आहेत. लास्ट 3 मिनिट्स आहेत. शेवटची 3 मिनिटं आहेत. 1 गुण आहे. बाजूचा म्हणतोय गांगोबा मैनवाडी जिंकणार, त्याच्या बाजूचा म्हणतोय करंबेळे जिंकणार. मी तर म्हणतो दोघांपैकी एक नक्कीच जिंकणार आहे. जबरदस्त सामना आहे. 7 नंबर जर्सी परिधान केलेला अक्षय चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-1-2चा फुलान संघ आहे. निदान रेषा पार करतोय. मध्य रेषेजवळ स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय. जबरदस्त सामना आहे. अविनाश 4 डिफेंडर मैदानात आहे. 4 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना बघायला मिळतोय तो अविनाश, ज्याने 10 नंबरची जर्सी परिधान. शेवटची 2 मिनिटं आहेत. लास्ट 2 मिनिट्स आहेत. शेवटची 2 मिनिटं आहेत. बघूया. आता मात्र चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे मैनवाडी संघाला. आणि जर का बघितलं OMK करंबेळे संघाला मैदानात थांबणं गरजेचं आहे. इथं बदलावा होतं. हेल्मेट घालून बसा. आता तुम्हाला खेळायला उतरायचं आहे. पुन्हा एकदा जबरदस्त सामना आहे. चढाईसाठी सज्ज होतोय अक्षय. 7 नंबर जर्सी परिधान केलेला अक्षय चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. वेळ कमी होत चाललेली आहे आणि महत्वाचा सामना. या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे, अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे, सुखाई नांदेड या संघासमोर लढत देणार आहे. बघूया. निदान रेषा पार करतोय. टाइमपास सत्र अवलंबलं जातोय. वेळ काढूपणा काढला जातोय आणि आपल्या प्रांगणात परततो. आता मात्र विशाल जातोय चढाईसाठी. विशालवर जबाबदारी असणार आहे. स्वतः कर्णधार आहे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. बोनस ऑफ असणार आहे. त्यामुळे विशालला कसरत. शेवटचं 1 मिनिट आहे. लास्ट 1 मिनिट्स आहे. काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. 1 गुण प्राप्त होतोय. काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे. गुणफलक आपल्याला डोअर डायरेक्ट आहे. गुणफलक आपल्याला निश्चितपणे बघायला मिळते स्क्रीनवर. बघूया काय होणार आहे. या चढाईमध्ये सुद्धा एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. ते या खेळाडूला स्वप्नील याला वेळ कमी होत चाललेली आहे. डोअर डायरेक्ट आशिष याला आता बोनस प्लस पॉइंट 2 गुण मिळत आहेत. अविनाश चढाईसाठी सज्ज होतोय. 1 गुण प्राप्त होतोय.
आता मात्र सामना निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की कोण विजेता झालेला आहे. मात्र प्रयत्न दोन्ही संघांकडून छान आहे. कौतुक आहे दोन्ही संघांचं. गंगोबा मैनवाडी संघाचं सुद्धा कौतुक आहे आणि इकडे जर का बघितलं तर OMK करंबेळे संघाचं सुद्धा कौतुक आहे. प्रयत्न छान आहे. कुठला ना कुठला संघ तरी पराभव हा निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या संघाला पत्करावा लागतच असतो. आणि